माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 11 हप्त्यांचे पैसे पाठवले. आता 12व्या हप्त्याचे पैसे पाठवणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार, आज तारीख आहे 14 जून आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट, ऑथेंटिक अपडेट समोर आलेले आहे. लाडक्या बहिणींना 11 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत आणि आता 12व्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यास सुरुवात होत आहे. तर सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे उशिरा थोडे येणार, सर्व अपडेट, सर्व यादी आपल्याकडे आलेली आहेत. या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाउट स्किप करता. तर बघा, आता 12व्या हप्त्याचा पैशांचा पाऊस होणार आहे. आतापर्यंत 11 हप्त्याचा पैशाचा पाऊस झालेला आहे. आता म्हणजे 12वा हप्ता वाटप होणार आहे. लाडक्या बहिणीला आता 18,000 रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल 18,000 रुपयाचं गिफ्ट कसे मिळणार? तर बघा, तुम्हाला आतापर्यंत किती हप्त्याचे पैसे मिळाले, माहिती सरकारने दिले. तर 11 हप्त्याचे पैसे तुम्हाला माहिती सरकारने तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जमा केलेले आहेत. आणि आता 12व्या हप्त्याचे 1500 रुपये, म्हणजे ऑलरेडी तुम्हाला 11 हप्त्याचे 16,500 रुपये मिळाले होते. आणि त्यामध्ये आता 12व्या हप्त्याचे पैसे ऍड होणार आहेत, प्लस होणार आहेत. म्हणजे जर एकूण दर वर्षाला तुम्हाला 18,000 रुपये मिळत आहेत. म्हणजे टोटल 18,000 रुपयाचं गिफ्ट आता 12व्या हप्त्यासोबत लाडक्या बहिणीला जमा होणार आहे. परंतु या ठिकाणी प्रश्न असा आहे की 12वा हप्ता तर वाटप होणार आहे, परंतु एक्झॅक्टली 12वा हप्ता कधी वाटप होणार आहे त्या संदर्भातच ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. तर बघा, कोणत्या जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्यात आधी पैसे येणार, पुणे जिल्ह्यात अगोदर पैसे येणार, की मुंबई जिल्ह्यामध्ये अगोदर पैसे येणार, की सोलापूर जिल्ह्यातून फॉर्म भरणाऱ्या महिलांना आधी पैसे मिळणार, नक्की लाडकी बहीण योजनेचा कोणत्या महिलांना आधी पैसे मिळणार 12व्या हप्त्याचे, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे. त्यामुळे जर व्हिडिओला लाईक केलं नसेल, लाईक आत्ताच करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब बटन दाबा, चॅनलशी कनेक्ट व्हा आणि आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून A to Z अपडेट्स युट्यूबच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवरती मिळवा. त्यामुळे चॅनलशी नक्की कनेक्ट करा. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे शेअर करा, जेणेकरून ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचेल. तर त्या अगोदर लाडक्या बहिणींना 12व्या हप्त्याची तारीख सांगणार आहे. त्या अगोदर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. आणि खुशखबर 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 ही आहे पैठणी साडी गिव्हअवेची खुशखबर. आणि ही खुशखबर देण्यात येत आहे आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर बघा, आपल्या मराठी अनिकेत युट्यूब चॅनलवरती ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी चॅनलच्या माध्यमातून 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की ह्या पैठणी साड्या नक्की कोणाला मिळणार? तर बघा, ह्या पैठणी साड्या मिळणार आहेत लकी विनरला. मग लकी विनर कोण असणार आहे? जे गुड कमेंट करणार आहे. गुड कमेंट मध्ये जे चांगली कमेंट करणार आहे. तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत. आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 200K म्हणजे 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती कंप्लीट होईल, टप्पा पूर्ण होईल, त्या दिवशीच पैठणी साड्यांचं वाटप केलं जाणार आहे. पैठणी साड्याचं गिव्हअवे केलं जाणार आहे. एकही महिला आता बघा, लाडक्या बहिणींना 11 हप्त्याचे पैसे मिळाले, 12व्या हप्त्याचे पैसे मिळणारच आहेत. तसेच ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. अत्यंत दर्जेदार चांगल्या क्वालिटीच्या या पैठणी साड्या तुमच्या ऍड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येईल. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, चांगली कमेंट करायची आहे आणि तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. ठीक आहे. ठीक आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे वाटप होणार आहेत. या ठिकाणी नियोजन सुरू झालेलं आहे. तर बघा, 9 टप्प्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे. या ठिकाणी यादी सर्व समोर आलेली आहे. तर बघा, 9×36 म्हणजे बघा, या ठिकाणी 9 टप्प्यामध्ये म्हणजे टोटल बघा 3 दिवसामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. प्रत्येक दिवशी या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, प्रत्येक दिवशी या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 3 टप्प्यात हे पैसे येणार आहेत. म्हणजे टोटल 9 टप्पे असणार आहेत. 3 दिवसामध्ये 9 टप्पे. ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नियोजन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि हे पैसे वाटप केले जाणार आहे. एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. सर्व महिलांना 12व्या हप्त्याचे पैसे मिळणार म्हणजे मिळणारच आहेत. परंतु मिळणार हे ठीक आहे, पण एक्झॅक्टली कधी मिळणार आता त्या संदर्भात आपण अपडेट पाहणार आहोत. त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. 9 टप्पे म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये 4 जिल्हे कोणते असणार? ठीक आहे. तर बघा, 4 जिल्हे कोणते असणार या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. 3 दिवस हे वाटप चालणार आहे. एक पहिल्या दिवशी 12 जिल्हे असतील, दुसऱ्या दिवशी 12 जिल्हे असतील आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा 12 जिल्हे असतील. 12×36 अशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे बघा, 12 गुणिले जर तुम्ही 3 केलं
तर 36 जिल्हे 3 दिवसामध्ये वाटप होणार आहेत पैसे. परंतु या ठिकाणी बघा टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होणार आहेत. 9 टप्पे असणार आहेत. मग 9 टप्प्यातील पहिले 4 जिल्हे कोणते, दुसरे 4 जिल्हे कोणते, आता त्याविषयी यादी आलेली आहे. तर बघा 12वा हप्ता आता लगेच वाटप होतोय. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील महिलांना हा लाभ दिला जात आहे. आणि आतापर्यंत तुम्हाला 11 हप्त्याचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती आला आहे. आणि आता 12व्या हप्त्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे. अशी मोठी बातमी, ऑथेंटिक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. तर बघा मगाशी व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे पहिले 4 जिल्हे कोणते आहेत, तर यादी या ठिकाणी खालील प्रमाणे. तर बघा पहिला जिल्हा आहे नागपूर जिल्हा, पहिल्या 4 जिल्ह्यातील. दुसरा जिल्हा आहे पुणे जिल्हा, तिसरा जिल्हा आहे मुंबई जिल्हा, चौथा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढचे जिल्हे पाहूया. तर बघा दुसरे 4 जिल्हे, बघा टोटल 9 4 जिल्हे असणार आहेत. तर दुसरे 4 जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. तर बघा ठाणे जिल्हा, सातारा जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, नागपूर जिल्हा हे आहेत दुसरे 4 जिल्हे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट, तिसरे 4 जिल्हे कोणते असणार आहेत. तर बघा तिसरे 4 जिल्हे आहेत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, सांगली हे जिल्हे या तिसऱ्या जिल्ह्यामध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट, चौथे 4 जिल्हे यानंतर आपण पाहूया. तर बघा चौथे 4 जिल्हे आहेत मुंबई उपनगर, पालघर, धाराशिव, अहमदनगर जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर 5व्या नंबरचे 4 जिल्हे कोणते आहेत. तर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वाशिम जिल्हा अशा प्रकारे आहे. त्यानंतर आता आपण पुढील 6वे 4 जिल्हे पाहूया. 6वे 4 जिल्हे आहेत यवतमाळ जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर जिल्हा हे असणार आहेत 6व्या नंबरचे 4 जिल्हे. ठीक आहे. त्यानंतर आता 7व्या नंबरला पैसे वाटप होणारे 4 जिल्हे कोणते आहेत, तर त्या जिल्ह्याची आपण यादी पाहूया. तर बघा 7वे जिल्हे आहेत वर्धा जिल्हा, गडचिरोली जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा हे आहेत 7व्या नंबरचे प्रमुख 4 जिल्हे. ठीक आहे. त्यानंतर 8वे 4 जिल्हे कोणते आहेत, आता त्याविषयी आपण अपडेट जाणून घेऊया. तर बघा 8व्या नंबरचे 4 जिल्हे, तर बघा बीड जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा हे आहेत 8व्या नंबरला वाटप होणारे 4 जिल्हे. आणि फायनल शेवटच्या टप्प्यामध्ये 9व्या टप्प्यामध्ये वाटप होणारे यादी खालील प्रमाणे. तर बघा 9वे जे 4 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये शेवट अंतिम टप्प्यात पैसे वाटप होणार आहेत ते आहे जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, बुलढाणा जिल्हा, नाशिक जिल्हा. ठीक आहे. या सर्व जिल्ह्यामध्ये बघा अशा प्रकारे 9 चोक 36 असं 9 टप्प्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. तुम्हाला समजलं आहे पहिले 4 जिल्हे कोणते, दुसरे कोणते, तिसरे कोणते, 5वे कोणते, 6वे 4 जिल्हे, 9वे 4 जिल्हे कोणते हे तुम्हाला आता समजलेलं आहे. अशा प्रकारे नियोजन आखण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, 11 हप्ते जमा झालेले आहेत. 11 हप्त्याचे 16,500 रुपये जमा झालेले आहेत आणि या 16,500 मध्ये 1500 रुपये ऍड होणार आहेत. आणि आता 12व्या हप्त्याची तयारी झाली आहे. 12वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास आता सुरुवात होत आहे. तर बघा महाराष्ट्र राज्यातील या सर्वच्या सर्व 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता 12वा हप्ता वाटप होतोय. 12व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला कधीपर्यंत मिळतील, तर या प्रश्नाचं उत्तर आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 20 तारखेपर्यंत, बघा 20 जून पर्यंत 12वा हप्ता जमा होणार आहे.